vehicle agnostic, IoT AI platform to deliver smart analytics, giving us an unparalleled edge over everyone else. We are working to build data-driven models of asset depreciation and driver behavior. Business intelligence powered by these models is what will deliver biggest value impact for our customers. फ्री लाइव YouTube सेशंस देखने के लिए हमारे चैनल को सब्सक्राइब करें एंड फॉर फर्दर नोटिफिकेशंस प्रेस ऑन द बेल आयकॉन. आता आपल्या सोबत आहेत ई बाईक गोचे केदार सोमन आणि मी त्यांना विनंती करतो की त्यांनी ई बाईक गो बद्दल माहिती द्यावी. केदारजी. नमस्कार, माझं नाव केदार सोमन आणि डिजिटल इंडिया 2020 या कार्यक्रमातून मला जी संधी दिली आहे माझे विचार मांडण्याची आणि लोकांसमोर एक परिचय करून देण्याची, त्याच्याबद्दल अतिशय हार्दिक आभार. अर्थसंकेत हे मासिक आपल्याला सगळ्यांना माहितीच आहे. मराठी उद्योजकांना एक प्लॅटफॉर्म आणि एक माहिती आणि ज्ञानाची देवाणघेवाण करण्यासाठी अतिशय महत्वाची भूमिका बजावत आहे. तर त्याच्यामध्ये नक्कीच वी आर एक्सायटेड. आम्हाला आनंद आहे की आम्हाला त्याच्यात पार्टिसिपेट करण्याची संधी मिळाली. ई बाईक गो या कंपनीचं सध्या मी CTO म्हणजे चीफ टेक्निकल ऑफिसर या पोस्टवरती मी आहे. आणि मी इरफान खान आणि हरी किरण या 3 लोकांनी आम्ही एकत्र येऊन ही कंपनी चालू केली. आणि थोड्या वेळातच लवकरच मिलिंद गरुडजी जे आपल्यापैकी अनेकांना परिचित असतील तर ते सुद्धा या कंपनी बरोबर आले. आणि त्याच्यानंतर आम्ही काही गेल्या 2 वर्षामध्ये साधारण आम्ही बऱ्यापैकी एक चांगली प्रगती झाली. तर त्याच्याबद्दल मी सांगेनच. एक थोडं मी सुरुवात अशा याच्यापासून करू इच्छितो की याचं इन्स्पिरेशन काय होतं. माझी बॅकग्राऊंड आहे मेकॅनिकल इंजिनिअरिंगची आणि एक ज्या बऱ्याच मराठी मध्यमवर्गीय मुलांचा एक प्रवास असतो की शिकायचं, इंजिनिअरिंग ग्रॅज्युएट, मग मे बी अमेरिकेत जायचं, तिथे मास्टर्स करायचं, अमेरिकेतली नोकरी घ्यायची. तर हा माझा पण प्रवास झाला आणि अनेक वर्ष मी अमेरिकेत राहिलो, जवळजवळ 18 ते 20 वर्ष अमेरिकेत राहिलो. आणि बाकी सगळं ठीक होतं, पण एक उर्मी अशी म्हणतो आपण तशी एक मनात होती की काहीतरी देशासाठी करता आलं तर चांगलं आहे. आणि ते सुद्धा अशा पद्धतीने करता आलं की जो देशालाच नाही तर पर्यावरणाला सुद्धा बऱ्यापैकी फायदा होईल, तर ते अतिशय चांगलं होईल. अर्थात बाबा आमटे किंवा काही समाजसेवकांसारखं काही म्हणजे पूर्ण पैसा किंवा प्रसिद्धी याला सगळ्याला सोडून झोकून द्यायचं वगैरे हा आपला पिंड नाही. आपण म्हणजे काय की एक व्हेंचर करून किंवा एक काय सगळ्या धर्म अर्थ काम मोक्ष सगळ्याचा बॅलन्स करून जे काही करता येईल का असं करता आलं तर ते मला अधिक हवं होतं. तर आणि हे सगळ्या सस्टेनेबल टेक्नॉलॉजी किंवा पर्यावरणातल्या इंटरेस्टची सुरुवात कुठून झाली तर एक साधारण कल त्या दिशेने पूर्वी पण होताच. पण 2013-14च्या आसपास मी एका नासाच्या इंजिनियरला भेटलो आणि त्याच्याबरोबर चांगली ओळख झाली, चांगली मैत्री झाली अनेक वेळेला. आणि तो या टाईपच्या प्रोजेक्टमध्ये होता आणि त्याच्याबरोबर मग अनेक ज्या ग्लोबल वॉर्मिंग रिलेटेड रिसर्च जे होत होते त्याच्यामध्ये मला बरेच माहिती मिळाली आणि मी त्याच्यात स्वतःचं पण संशोधन केलं. आणि त्यावेळेला मला जाणवलं की हा खरोखर सिरियस प्रश्न आहे की हे ग्लोबल वॉर्मिंग, हे कार्बन एमिशन्स जे होत राहिले तर एवढं डिस्रप्टिव्ह होईल पर्यावरण की आता सध्या आपल्याला माहिती आहे की शेती हा उद्योग हा संपूर्णपणे पर्यावरणावर आधारित आहे. आणि तर जर पर्यावरणात जर काही मोठे चढउतार झाले, पाऊस बिऊस कमी जास्त झाला भरपूर, तर शेतीला जबर फटका बसतो. आपल्या हे लक्षात येत नाही की बाकीचे जे पण उद्योग आहेत ते बऱ्याच अंशी पर्यावरणावरती थोडेफार का होईना डायरेक्टली इनडायरेक्टली आधारित आहेत.
मोठी मोठी वादळ आली तर एअरलाईन इंडस्ट्री बसली. या टाईपची अशी अनेक उदाहरणं आहेत आणि इव्हेंच्युअली स्टेबिलिटी ही वेदर मधली खूप महत्वाची आहे. तर मग या दृष्टीने काय करता येईल याचा विचार करत असताना एक इलेक्ट्रिक व्हेकल आहे, तेव्हा टेस्लाने काढली होती आणि ती सगळी फेमस होत होती. आणि मला एक इंजिनियर म्हणून पण त्याच्यात इंटरेस्ट होता आणि एक पर्यावरणप्रेमी म्हणून पण त्याच्यात इंटरेस्ट होता. तर मग इलेक्ट्रिक व्हेकल ही साधारण दिशा मला मिळाली की ह्या दिशेने आपल्याला जाता येईल किंवा म्हणजे ह्या दिशेला काहीतरी करायचं, असं एक माझ्या मनात नक्कीच येऊन गेलं. आणि त्याच्यात ऑफकोर्स त्याची चॅलेंजेस आहेत. इलेक्ट्रिक व्हेकलचे कॉस्ट आणि म्हणजे त्याची सध्याच्या पेट्रोल व्हेकल बरोबरचे फीचर्सची कम्पॅरिझन वगैरे वगैरे या अनेक गोष्टी आहेत. आणि ते त्या संबंधात काही रिसर्च किंवा हे करत असताना मला पहिली एक प्लग इन इंडिया म्हणून एक कंपनी सापडली. तर त्यांच्याबरोबर एक म्हणजे काही लोकांनी एकत्र येऊन भारतात इलेक्ट्रिक व्हेकलचा प्रसार व्हावा या दृष्टीने थोडंफार सोशल एंटरप्राइज या तत्वावर, म्हणजे फारसा नफ्याचा उद्देश नाही अशा याच्यावर काही काम चालू केलं. त्याच्यात मी काही वेळ काम केलं आणि ते ऑफकोर्स ते फुल टाइम असं काही नव्हतंच. ते चालू करत असतानाच इरफान खानशी मी टच मध्ये आलो आणि एक मला नक्कीच जाणवलं की ह्याच्या व्हिजन जी आहे त्याच्यामध्ये दम आहे. आणि मग मग आम्ही अनेक वेळेला आम्ही बोललो, काही गोष्टी केल्या आणि मग ई बाईक गो ही कंपनी चालू केली. आणि ई बाईक गोचं एक प्रिमायसेस असं आहे की थोडक्यात तुम्हाला एक म्हणजे टू व्हीलर हा भारत हे जगातलं जवळजवळ सगळ्यात मोठं टू व्हीलरचं मार्केट आहे. या 2018च्या एंडच्या स्टॅटिस्टिक्स प्रमाणे, आणि आता हे वाढलंच असेल, पण ते आमच्याकडे डाउनलोड केलेले रिपोर्ट्स आहेत त्याच्यानुसार जवळजवळ 30 कोटी टू व्हीलर्स भारतातल्या रस्त्यांवरती चालत आहेत. आणि त्या टू व्हीलर्स भारतात जे सगळं पेट्रोल खाल्लं जातं, म्हणजे डिझेल वेगळं पण पेट्रोल खाल्लं जातं, त्याच्यातलं 66% पेट्रोल या टू व्हीलरच खातात. आणि 1 लिटर पेट्रोल ज्या वेळेला जळतं, म्हणजे साधारण एक बाईक आपण 80 किलोमीटर मायलेज देणारी बाईक म्हणतो, कुठलीच बाईक मायलेज रिअल लाईफ मध्ये स्टॉप अँड गो कंडिशन सिटी ट्रॅफिक मध्ये कुठलीच बाईक 80 देत नाही, 40-50 वगैरे या रेंज मध्ये असते. तर 50 किलोमीटर तुम्ही चालवता त्यावेळेला 1 लिटर पेट्रोल जळतं आणि ते 1 लिटर पेट्रोल जळतं त्यावेळेला साधारणपणे 2.5 किलोग्राम कार्बन डायऑक्साईड आणि बाकी आणि थोड्याफार प्रमाणात इतर नायट्रोजन ऑक्साईड वगैरे हे सल्फर डायऑक्साईड वगैरे हे वायू वातावरणात सोडले जातात आणि पोल्युशन होतात. प्लस आपला देश पैसे उचलून सगळ्या बाकीच्या देशांना कच्च्या तेलासाठी वगैरे देतोय. हे कशाला, म्हणजे सोलर एनर्जी वगैरे सारखा आपण वापर केला तर आपण आपल्या देशातच भरपूर इलेक्ट्रिसिटी निर्माण करू शकतो. इन्फायनाईट पोटेन्शियल, भरपूर पोटेन्शियल आहे. तर या काही विचारांमधून एक इन्स्पिरेशन घेऊन, आणि तुम्ही जर टेक्नॉलॉजी बघितली तर टू व्हीलरची इलेक्ट्रिक व्हेकलची टेक्नॉलॉजी ही पेट्रोल व्हेकलच्या टू व्हीलर पेट्रोल व्हेकलच्या आजकाल बऱ्यापैकी सिमिलर आहे. तर ही एक दिशा घेऊन आम्ही चालू केलं. आम्ही एक बघितलं साधारण की जास्तीत जास्त टू व्हीलर कोण वापरतात, तर जास्तीत जास्त आजकाल ई कॉमर्स वगैरे बऱ्यापैकी फेमस झालाय. तर मग ई कॉमर्स वाले वगैरे बऱ्यापैकी किलोमीटर चालवतात आणि ते टू व्हीलर वापरतात. मग आम्ही त्यांना पेट्रोल टू व्हीलर भाड्याने देण्यापासून चालू केलं. आणि डिलिव्हरी आणि ई कॉमर्स हा तर वाढणारच आहे पुढे, आज पण वाढतोय. करोनाच्या काळात सुद्धा तो बिझनेस बऱ्यापैकी चालू आहे आणि भविष्यात तो अजून वाढणार आहे. त्याच्यामुळे आम्हाला ही एक चांगली दिशा आणि आम्ही याचं चांगलं म्हणजे बस्तान बसवलंय. पण पुढे मागे असं नाही, पुढेच अजून पण जेवढे चांगले एरियाज आम्हाला स्वीट स्पॉट्स जसे सापडतील तिकडे नक्कीच आपण जाऊ की कॉस्ट आणि बेनिफिट्स मधला स्वीट स्पॉट. So, what happens when you have 1 billion plus people with a smartphone in their hands? Changing lifestyles and a growing consumer spending. You see a huge adoption of home delivery services. And that means more vehicles on the road. Over 300 million registered two-wheelers clog the streets of India every day, with 35 million of them being used for commercial delivery, each running between 80 to 100 kilometers per day. More deliveries means more fuel consumption, more pollution, more traffic congestion and more noise. When it comes to home deliveries, sustainable mobility infrastructure is the future, and it is no surprise that the biggest new economy companies are all turning to eBike Go, India's fastest growing and first electric mobility company. eBike Go subscription model ensures no asset ownership, no idle two-wheelers, and no carbon emissions. But you may ask, what is our competitive advantage in just renting vehicles? Well,
Here's where our technology makes the difference. Covering 8 cities with over 5,000 partners and 1,000 and more electric vehicles in use. eBike Go is developing pioneering, vehicle agnostic, IoT AI platform to deliver smart analytics, giving us an unparalleled edge over everyone else. We are working to build data-driven models of asset depreciation and driver behavior. Business intelligence powered by these models is what will deliver biggest value impact for our customers. Driver behavior tracking and control, predictive maintenance, fleet performance prediction are some of the features of this new platform. Vast amounts of data is collected through a cluster of sensors mounted on bike. All this data is fed to our AI machine learning platform to build intelligence, which will be our biggest value creation. To add to that, our electric vehicles assure comfort and safety to the riders, making their work life easier too. eBike Go is a revolution in the making. And we have just started. We have redesigned sustainable mobility, and we invite you to join the ride. आपल्या सगळ्यांना विनंती आहे की आपण जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा कार्यक्रम पोहोचवा. इंडस्ट्री 4.0 मध्ये प्रचंड बदल घडलेले आहेत. जसं मी मगाशी सांगितलं की 10 वर्षामध्ये हे 3.0 आणि 4.0 ला आलेले आहे आणि आपल्या लोकांमध्ये हा जास्तीत जास्त अवेअरनेस व्हावा हे आमचं उद्दिष्ट होतं. त्यासाठी आपण हा कार्यक्रम केला आणि आपण जर जास्तीत जास्त लोकांपर्यंत हे पोहोचवलं तर त्यांच्यामध्ये सुद्धा अवेअरनेस होईल. नवीन प्रकारच्या नोकऱ्या ज्या येणार आहेत, नवीन प्रकारचं जे तंत्रज्ञान आलेलं आहे, नवीन प्रकारचे जे व्यवसाय येणार आहेत, त्याच्यासाठी आपल्या मराठी बांधवांना मदत होईल या कार्यक्रमामुळे. आपल्या सर्वांना मी विनंती करतो की हा कार्यक्रम जो आहे तो जास्तीत जास्त शेअर करा. फ्री लाइव यूट्यूब सेशंस देखने के लिए हमारे चैनल को सब्सक्राइब करें एंड फॉर फर्दर नोटिफिकेशंस प्रेस ऑन द बेल आइकॉन. मेड इन स्वदेशी ॲप. खरंच चायना प्रॉडक्टचा बहिष्कार हे अर्थव्यवस्था सुधारण्यासाठी एकमेव उत्तर होऊ शकतं? तर नाही. हा फक्त एक छोटा उपाय झाला. भारतीयांनी त्यांचा व्यवसाय जगाच्या कानाकोपऱ्यात पोहोचवला पाहिजे. पण उद्योजकांना अनेक प्रश्न पडले आहेत. निर्यात कशी करावी, कुठे करावी, कोणती उत्पादने निवडावी आणि परदेशी ग्राहकांची मागणी कशी पूर्ण करावी? काळजी करू नका, आपली सर्व उत्तरे मेड इन स्वदेशी या ॲपवर मिळवा. आमचे NRI प्रमोटर तुम्हाला फॉरेन बायर्सपर्यंत पोहोचवण्यास मदत करतील व एक चांगले एक्सपोर्ट व्यासपीठ मिळवून देतील, ज्यात NRI आणि भारतीय एक्सपोर्टर हे स्वदेशी उत्पादने आणि त्यांची परदेशातील सुरक्षित विक्रीची पद्धत यावर सविस्तर चर्चा करू शकतील. तसेच तुमच्या उत्पादनांची गुणवत्ता तपासून आम्ही तुम्हाला देऊ उच्च गुणवत्तेची खात्री देणारे मेड इन स्वदेशी मार्क. स्वदेशी मिशन केवळ भारतीय निर्यातदारांपुरते मर्यादित नाही, तर NRI भारतीयांना सुद्धा बिझनेस करण्यास मदत करेल. हे ॲप भारतीय एक्सपोर्टर, परदेशी इम्पोर्टर आणि NRI भारतीय भागीदारांच्या सर्व गरजा भागवण्यासाठी तयार केले गेले आहे. तेव्हा आजच हे ॲप्लिकेशन डाउनलोड करा आणि आमचे सभासद व्हा.